भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना। श्रीनगरमधील बीएसएफ जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर। जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। बुलढाण्यातील नगगळती प्रकरणी बाधित गावांचा दौरा आटपून केंद्राचं पथक रवाना। लवकरच राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल देणार। केस गळती न गळती तात्पुरती। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तपासणी पथकाचं आवाहन। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। तलावात खड्डे खणून आदिवासी बांधव भागवतायत तहान। मरियमपूर गावातील दुष्काळीची दाहकता समोर। तलावाच्या काठावर खड्डे खणून पाणी भरण्याची वेळ। ठाण्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणी पुरवठा बंद। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षाचा काळ लागण्याची शक्यता। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था। रोमांचक सामन्यात बंगळुरूचा राजस्थानवर 11 धावांनी विजय। 12 अंकांसह बंगळुरू पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी, तर राजस्थानचा 7वा पराभव। छत्तीसगड राज्यात नक्षलवाद विरोधात मोठी कारवाई। 10,000 पोलिसांचा 700 नक्षलवाद्यांना घेराव। बिजापूरमध्ये 36 तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार।